कोल्हापुरातील राधानगरी धरण हे अखेर 100% भरले। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे आता उघडण्यात आलेत। या धरणातनं 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शिवाय पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर गेली आहे, तर भोगावती आणि पंचगंगा नदी काठाच्या नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। तर आपण पाहतोय राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे आता उघडण्यात आलेत आणि त्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आता जाऊयात गोंदियामध्ये। गोंदिया जिल्ह्याला सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। गोंदियातील शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे। तसंच अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला आता सकाळपासून सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील बेवार टोला या प्रकल्पात सध्या मुसळधार या क्षेत्रामध्ये पाऊस होतो, त्यामुळे हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। तर तिकडे गडचिरोलीमध्ये भामरागडात सुद्धा पुराचा जोर कायम आहे। दरम्यान जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटलाय। इंद्रावती आणि पर्लकोटा नदीची पूरस्थिती अजून सुद्धा कायम असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय पूर्णपणे पावसाची संततधार सुद्धा सुरू आहे। दुसरीकडे पूर सुद्धा संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। अजून सुद्धा पाणी ओसरलं नाही। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। रात्रभर काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली होती, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरूच आहे। हवामान खात्याकडून बुलढाणा जिल्ह्याला सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। परिसरातील शेतीचं सुद्धा यामुळे मोठं नुकसान झालंय। लोणारमधील कासारी या गावाजवळचा रस्ता खचला असून परिसरातील दळणवळण यामुळे विस्कळीत झालंय। तर तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्याची नागरिक मागणी करतायत। तर इकडे रायगड जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळीवर आता जाण्याची शक्यता आहे। इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे।